नमस्कार, मी रोशन केदार आणि कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मी कोण आहे किंवा मी सध्या काय करतोय हे तुम्हाला माहीत असेल. तर हा जो व्हिडिओ आहे हा 2 पार्ट्समध्ये असणार आहे. एक आहे माझी जी अधिकृत मी भूमिका घेतोय आणि सबमिट करतोय, ही जी हिअरिंग कमिटी असणार आहे त्यांना, तो पार्ट असणार आहे. आणि तो पार्ट संपला की त्यानंतर मी माझं एक आवाहन असणार आहे सर्वांना, ते करणार आहे. माझं असं रिक्वेस्ट असेल की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण काय होतं, आपण पहिलं वाक्य ऐकलं आणि तेच आपल्याला पटलं नाही, आपण पुढे गेलोच नाही, असं व्हायला नको. ठीक आहे, व्हिडिओ मोठा होणार आहे, शांततेत बघा, चालता चालता फिरता फिरता बघू नका, कारण हा विषय गहन आहे आणि खूप लांबपर्यंत जाणार आहे. याचे जे काही यातून जे काही घडणार आहे, चांगलं वाईट जे काही घडणार आहे ते खूप लांबपर्यंत जाणार आहे, खूप वर्षांपर्यंत याच्याविषयी बोललं जाईल कदाचित. तर त्यामुळं व्हिडिओ प्रॉपर ऐका. मी जे बोलणार आहे ते तुम्हाला मान्य असलंच पाहिजे असं नाही आहे. तर ते जे शेवटी आव्हान आहे त्यात तुम्हाला त्याच्याबद्दल काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडं. तुम्ही जर माझं ऐकून हरकत घेतली आणि तुम्हाला माझं मान्य नाही आहे तर तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत आणि त्यात मी कशी मदत करेल हे मी शेवटी सांगणार आहे. आता मी जे ॲक्च्युअल लेटर आहे ते लाईन बाय लाईन वाचणार आहे, जेणेकरून तुम्हाला माहीत असावं की तुम्ही जर उद्या माझ्यासोबत साईन केली तर ती कशावर करणार आहे. हे लेटरची लिंकसुद्धा मी देणार आहे, तुम्ही वाचू शकता. हे फायनल नाही, म्हणजे बेसिक छोट्या छोट्या चुका असू शकतील किंवा 1-2 शब्द इकडे तिकडे असू शकतील, पण ओव्हरऑल गाभा हा असणार आहे. ओके, लाईन बाय लाईन जाणार आहे आणि मग जे काही मला त्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं आहे तर ते मी सांगेल. व्हिडिओच्या वर तुम्हाला त्या भागाचे स्निपेट्स दिसत असतील. प्रति वृक्ष अधिकारी, उद्यान विभाग, पंचवटी विभाग, नाशिक महानगरपालिका. विषय: तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीस आक्षेप नोंदवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी तांत्रिक मागण्या व उपाययोजना सादर करण्याबाबत. संदर्भ: नाशिक महानगरपालिका, उद्यान विभाग, पंचवटी विभागाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली सार्वजनिक सूचना, तारीख 12 नोव्हेंबर 2025. माननीय महोदय, मी रोशन केदार, नाशिक शहरातील सक्रिय पर्यावरण कार्यकर्ता म्हणून तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीस, जी जवळपास 1700 वृक्षांची होती असं आम्हाला सगळ्यात आधी कळलं होतं न्यूजमधून, या संदर्भात जाहीर सूचनेनुसार लेखी आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी 24 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सुनावणीसाठी मी पुढील भूमिका, तांत्रिक विश्लेषण आणि सविस्तर मागण्या खाली सही करणाऱ्या नागरिक गटाचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर सादर करत आहे. पहिलं, आक्षेपाची व्यापकता आणि नागरिकांचा सहभाग. आपल्या विभागाला प्राप्त झालेल्या आक्षेपांच्या प्रचंड संख्येवरून, म्हणजे 200हून अधिक लेखी अर्ज आणि 700हून अधिक ईमेल, हे स्पष्ट होते की हा केवळ वैयक्तिक आक्षेप नसून तो नाशिकच्या जागरूक नागरिकांचा सामूहिक आणि गंभीर पर्यावरणीय प्रश्न आहे. या सुनावणीच्या माध्यमातून मी नागरिकांचे पर्यावरणीय हित जपण्याचा प्रस्ताव मांडत आहे. दुसरं, प्रस्तावित वृक्षतोडीमुळे होणारे तांत्रिक पर्यावरणीय नुकसान. झाडे केवळ ऑक्सिजन देतात, या पलीकडे जाऊन त्यांचे पर्यावरणीय योगदान तांत्रिक दृष्टिकोनातून तपासणे आवश्यक आहे. 1700 झाडे तोडल्यास शहराला खालील अपरिमित नुकसान सोसावे लागेल. आता एक क्लिअर करतो की आपलं काय होतं की आम्हाला जंगलच वाचवायचं आहे, वन वाचवायचं आहे, कारण माझ्या पहिल्या व्हिडिओत तोच मुद्दा आलेला होता. आपण झाडांना खूप लिमिटेड याच्यात बघितलं नाही पाहिजे. झाड असण्याने काय फक्त ऑक्सिजन नाही मिळत, झाड असल्याने बरेच फायदे होतात. आणि झाड एखाद्या ठिकाणचं ऑलरेडी वाढलेलं जेव्हा झाड तोडतो, मग ते 10 वर्षाच्या आतला असो, कधीच असो, 5 वर्षाचा असो, 2 वर्षाचा असो, जेव्हा तुम्ही ते तोडता, झुडूप तोडता, तेव्हाही काही गोष्टींचं, म्हणजे त्या झाडामुळे जे मिळणारे फायदे तर त्याचे तोडल्यामुळे होणारं नुकसान नाही. तर पहिलं काय की कार्बन डायऑक्साईड आणि विषारी वायूंचं शोषण. आपल्याला एकच शिकवलं गेलं की कार्बन डायऑक्साईडच फक्त झाडं घेतात असं नाही आहे, तर बरंच यांचं ते शोषण करतात. आणि याच्यासाठी मी आपल्या MPCB, जलशक्ती असे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे लेटर ह्या लेटरला जोडलेले असणार आहेत. त्यावेळी लेटर बघताना तुम्ही खालचे सोर्सेस पण बघा. झाडे केवळ ऑक्सिजनचे उत्पादन करत नाहीत, तर ते कार्बन डायऑक्साईड आणि इतर हानिकारक वायू, उदाहरणार्थ नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे शोषून वातावरणातील कार्बन फुटप्रिंट कमी करतात. ही झाडे परिसरातील मातीतील प्रदूषके सुद्धा शोषून घेतात. आता एक झालं हवेची ते शुद्धता करतात, दुसरं त्या मातीतलेही जे हे असतात, काही अनवॉन्टेड घटक असतात विच इज नॉट गुड फॉर द सॉइल्स हेल्थ, जमिनीच्या हेल्थसाठी ते चांगले नसतात,
कारण जमिनीची हेल्थ म्हणजे त्याच्यातून जे पाणी झिरपून नदीकडे जाणार आहे ते सुद्धा खराब होणार आहे. हे नैसर्गिक कार्य नष्ट झाल्यास नाशिकच्या हवेची आणि ह्या भागातील मातीची गुणवत्ता लक्षणीयरित्या घसरेल. आता तुमच्या लक्षात येत आहे का की हवा तर खराब होणार आहे आणि मृदा सुद्धा खराब होणार आहे. ओके, आता ही मृदा खराब, तुम्ही मला खराब कशी होईल? एक मुद्दा जो बराच म्हणजे खूप लोक तिथं जाऊनही कोणाच्या लक्षात नाही आला. आमचे काही ब्लॉगर्स ग्रुपचे काही लोक गेले होते, त्यांनी ते बघितलं की ह्या भागात खूप सारं प्लास्टिक आणून टाकलं जातंय. म्हणजे आपण तपोवनासाठी भांडतोय, त्यातल्या फक्त झाडांसाठी भांडतोय. तपोवनात आजही सिरामिकचे म्हणजे काय कमोड असतील, ते बेसिन असतील वगैरे बरंच काही काही टाकलेलं आहे. मी त्याच्यात लिहिलेलं नाही आहे पत्रात, पण तुम्ही जाऊन बघा आणि तोही मुद्दा कोणीतरी मला वाटतं त्याच्यासाठी स्टँड घ्यावा. खूप प्लास्टिक आहे आणि त्याच्यावर नंतर माती येणार आहे. म्हणजे नंतर कदाचित तुम्ही कुंभमेळा झाल्यानंतर जर त्याच्यावर झाडं लावली ते येणारच नाही आहे, याची आपण तरतूद करून ठेवतोय. सो उद्या असलेल्या झाडांसाठी जगायचंच आहे, पण उद्या कदाचित त्यांनी तिथं झाडं लावली आणि हे आपण जगवलं तर ते जगूच शकणार नाही अशी परिस्थिती आता आहे, ती आपल्याला काढावी लागेल. ठीक आहे. भूजल पुनर्भरण. झाडांच्या मुळांमुळे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरते, ज्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. यातील एक मोठा भाग पाझरून गोदावरी नदीला पूरक शुद्ध पाणी पुरवतो, ज्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि स्वच्छता टिकून राहते. वृक्षतोडीमुळे जमिनीतील पाण्याचे शोषण आणि जे काही पाणी जायचं त्याच्यात ते कमी होऊन पूर आणि दुष्काळ दोन्हीची शक्यता वाढते. एक लक्षात घ्या, काय होतं, एखाद दोन झाड तोडलं समजू शकतो. शेतकरी सुद्धा काही ठिकाणी झाडं तोडतात कारण त्यांना जागा करायची असते काही गोष्टींसाठी, पण ते त्याच्या बदल्यात बरेच झाडं लावतात. त्यांनाही माहीत असतं की ही माती पक्की राहिली पाहिजे. तर आपल्याकडे काय होतंय, मात्र आपल्याकडे 1700 असो किंवा कितीही झाडं तुटणार आहे, पण या डेन्स फॉरेस्टमधले तुटणार आहे. आणि हे जे फॉरेस्ट आहे हे गोदावरी नदीच्या किनारी आहे, तर आपण नदीचा विचारही नाही केलेला या पूर्ण कॅम्पेनमध्ये. तर तुमचं जे पाणी आहे ना, तुमची जी झाडं आहे ना, ते जमिनीतली जेव्हा त्यातले प्रदूषक शोषून घेत आहेत, त्यातले काही अनवॉन्टेड घटक शोषून घेत आहेत, ते जर नाही त्याने शोषले ते पाण्यात जाणार आहेत. आणि ऑलरेडी अनवॉन्टेड घटक आपण तिथं नेऊन टाकलेले आहेत. जर कोणाला हवं असेल तर हे फोटो बघा, आपण नेऊन टाकलेले आहेत. आता मनपाने टाकले का कोणी टाकले मला माहीत नाही, पण आपण नेऊन टाकतोय तिथं आत्ता. बरं का, मी हे करताना बऱ्याच लोकांनी तो मुद्दा विचारतच नाही घेतलेला अजून, त्यामुळे हाही मुद्दा गरजेचा आहे. तिसरा आहे नागरी उष्णता बेट प्रभाव कमी करणे. आता उष्णता प्रभाव बेट काय म्हणजे, तर मी ते ट्रान्सलेट केलं आहे आपल्या लोकांसाठी, पण त्याला म्हणतात अर्बन हीट आयलंड इफेक्ट. अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणजे काय होतं की शहरात अचानक खूप गरमी वाढते, कारण जे आपण खूप बिल्डिंग्स होत आहेत. कुठलंही शहर वाढलं की खूप बिल्डिंग होतात आणि त्या बिल्डिंग्स ज्या असतात त्या काही थंडावा नाही ठेवू शकत. मग त्यांच्यातूनही संध्याकाळी हीट बाहेर पडते, किंवा जेव्हा त्यांच्यावर ऊन पडतं, सनलाईट पडतात, तेव्हा ते एमिट करतात परत हीट बॅक. तर हा हीट आयलंड इफेक्ट तयार होतो. त्या शहरांमध्ये वाढत्या कॉन्क्रीटमुळे अर्बन हीट आयलंड इफेक्ट निर्माण होतो. तपोवनसारख्या घनदाट वनक्षेत्रातील झाडे बाष्पीभवनाद्वारे आणि सावलीद्वारे त्या परिसरातील तापमान कमी ठेवतात. ही झाडे तोडल्यास नाशिकमध्ये उष्णतेच्या लाटा म्हणजे हीट वेव्स ज्या ऑलरेडी सुरू झाल्या आहेत, जे कोणी डॉक्टर असतील ना मनपाचे त्यांनी हे कन्फर्म करा, किंवा मग गार्डन डिपार्टमेंटने त्या डॉक्टरांकडे कन्फर्म करावं, बाकीच्याही डॉक्टरांनी खाली कमेंट करून सांगावं. आणि अर्बन हीट आयलंडचा धोका वाढेल. ओके, हे लक्षात ठेवा. आपण हे बरेचसे मुद्दे विचारातच नाही घेतलेले. आणि शेवटचा जो मला पर्सनली खूप जवळचा आहे, कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेतकरी नाही म्हणत आहे, कारण शेवटी जे आपण शहरात आलो तिकडचं सोडून, मी आजही गेलो तर मला काम करावं लागतं, पण त्याच्यावर माझ्या इथल्या फॅमिलीचं उदरनिर्वाह नाही येतं. हे गरजेचं आहे की आपण खूप सारेजण अशी शेतकऱ्यांची पोरी आहोत. ओके, पर्जन्यमान नियमन आणि शेतकरी सुरक्षा. झाडे पर्जन्यमानाचे स्वरूप नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यास पर्जन्यमानावर नकारात्मक परिणाम होऊन परिसरातील म्हणजे डाऊनस्ट्रीमचे सुद्धा आणि त्या परिसरातील शेतकरी यांनी त्यांच्या शेतीसाठी असलेला पावसाचा आधार कमकुवत होईल. परिसर म्हणजे तपोवन नाही असा विचार करू नका. त्या 1700 वगैरे किंवा कितीही झाडांचं तुम्ही नुकसान करणार आहे ना, तर त्याच्या आजूबाजूला बऱ्याच लांबपर्यंत त्याचा इफेक्ट जातो. तर एक सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की नाशिक हा जिल्हा किंवा इव्हन नाशिक हे शहर हे शेतीवर भरभराट झाली या सगळ्या शहराची. आणि आज बरेच जे जण नाशिकमध्ये राहत आहे ना, त्यांची इमिजिएट बॅकची जी जनरेशन आहे, म्हणजे आई वडील असतील किंवा माझा भाऊ आहे तर तो गावाकडे, तर तुमची एकदम नाळ जोडलेली आहे शेतीशी.
आणि तुम्ही त्यांना जाऊन विचारा की रिसेंटली काय झालेलं आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या गावात उमराळे बुद्रुकमध्ये प्रचंड गारा पडलेल्या आहेत आणि मग मी जाऊन बघून आलो आजूबाजूला किती वृक्षतोड झालेली आहे. तर हे आम्ही लाईव्ह बघितलेलं आहे. आम्ही म्हणतो की हे शेतकरी स्टेक होल्डर काय आहे या संपूर्ण प्रकरणात, कारण तो याचे परिणाम लाईव्ह भोगतोय. ओके. दुसरं म्हणजे जे हीट आयलंड इफेक्ट असेल किंवा हीट वेव्हचा इफेक्ट असेल, ह्याच्यातला स्टेक होल्डर कोण आहे? म्हणजे तो डॉक्टर एक स्टेक होल्डर झाला जे करू शकतात. दुसरा स्टेक होल्डर कोण आहे? गरीब लोक जे साध्या साध्या घरांमध्ये राहतात, ज्यांना फॅन घेणं परवडत नाही किंवा त्यांचे ते पत्र्याचे घरं तापतात. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला कदाचित हीट वेव्ह जाणवलीच नसेल जर तुम्ही एक मध्यमवर्गीय व्यक्ती असाल आणि अशा माझ्यासारख्या घरात राहत असाल. तर आपल्याला ह्या सगळ्यातनं कोणासाठी लढायचं हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आपण आपल्याला झाडं दिसावे म्हणून लढतोय का? मला मॉर्निंग वॉकला जावं म्हणून लढतोय का? मला गारवा वाचावं म्हणून फक्त लढतोय का? तर आपला व्यापक थोडा दृष्टिकोन ठेवावा लागेल. आणि हे सगळे जे स्टेक होल्डर आहे आपल्या शहरातले, म्हणजे तपोवनाच्या आजूबाजूला खूप लोक राहत असतील ना, जे बरेच गरीब असतील, ते एसी नाही लावू शकणार. अशा वेळी त्यांच्या घरात जेव्हा खूप हीट वेव्ह येईल तेव्हा काय होणार आहे? ते आजारी पडणार आहे. हा हेल्थचा सुद्धा इश्यू आहे. मग आता माझ्या मागण्या काय आहेत? आणि मी मुद्दाम त्यांना आमच्या मागण्या म्हणतोय कारण मला असं वाटतंय की ॲटलिस्ट काही जण माझ्या पेपरवर साईन करतील. त्या वाचतो मी आणि मग एक एक एक्सप्लेन करतो. पर्यावरण आणि नागरिकांचे हित जतन करण्यासाठी सुनावणी पॅनलसमोर आम्ही खालील मागण्या आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठीचे तांत्रिक तपशील सादर करत आहोत. पहिलं, तोडणी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता. एक मोठा प्रॉब्लेम मला या सगळ्याच्यात काय जाणवला माहिती का, की अजिबात पारदर्शकता नाही आहे. इकडं काहीतरी बोलायचं, त्याने काहीतरी बोलायचं, दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीतरी बोलायचं, खालच्या स्टाफने काहीतरी वेगळं बोलायचं, संभ्रम निर्माण करायचा. आणि ह्या संभ्रमानुसार आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाच अफवा पसरवतोय असं म्हणायचं. तर मी एक याच्यातनं सांगू इच्छितो आणि मी हे उद्या कमिटीसमोर पण मांडणार आहे की आम्हाला ट्रस्ट नाही राहिला आहे तुमच्यावर. आणि त्याचे कारणं आम्ही तुम्हाला ऑलरेडी वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवले. मी पाहिजे तर परत ते सांगेल की काय, जर माझ्याकडे वेळ असला तेवढा तर, कारण आपण खूप कमी वेळेत हे बोलणार आहे. मी आत्ता व्हिडिओ मोठा करतोय कारण तुम्हाला सगळ्यांना डिटेलिंग कळावं आणि जेणेकरून मला जर त्यांनी बोलू नाही दिलं तर तुम्ही बोलावं. तर तोडल्या जाणाऱ्या झाडांचे चिन्हांकन खालील अटींवर व्हावे. हे बघा, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, कोणतं झाड तोडायचं ह्याचं मार्किंगच झालेलं नाही आहे. हे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे प्रेस नोटद्वारे आणि सोशल मीडियावर पण टाकलेलं आलं की ते मोजणीचे मार्किंग आहेत. जर मोजणीचे मार्किंग आहेत तर आम्ही तुमच्यासमोर बोलतोच कशासाठी, बरोबर? हा एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे आम्ही अजूनही बरेच कन्फ्यूज आहे या बाबतीत आणि बरेच आमच्यातले काही लोक म्हणतात की अरे ते फक्त मोजण्या वगैरे. मग सुनावणी कसली? वृक्ष तोड नाही आहे तर सुनावणी कसली? मग आम्ही असं मानलं की ही सुनावणी ही जागेत काहीतरी करण्याबाबतची आहे. या जागेत वृक्षतोड भविष्यात होईल, त्याच्याबद्दल तुमच्या काय काय अटी शर्ती वगैरे किंवा तुमची हरकत असेल तर काय केलं गेलं पाहिजे? संयुक्त पाहणी. तोडल्या जाणाऱ्या झाडांची संख्या, वय, घेर आणि उंची निश्चित करण्यासाठी चिन्हांकन करण्याची प्रक्रिया संशोधक, वनस्पती शास्त्रज्ञ म्हणजे बॉटनिस्ट वगैरे जे असतात आणि वर्गीकरण तज्ज्ञ म्हणजे जे टॅक्सोनॉमिस्ट असतात. का टॅक्सोनॉमिस्ट खूप महत्त्वाचं आहे. आणि टॅक्सोनॉमिस्ट सांगतील की याचा अंदाजे वय काय, कारण त्याला जी ॲक्च्युअल कार्बन डेटिंग करावी लागते ना. आपण म्हणतो 10 वर्षाचे झाड खालचे झाडं तोडणार, जो कुऱ्हाड घेऊन येतो त्याला कसं कळणार की हे 10 वर्षाच्या वरचं आहे का, हे 11चं आहे की हे 10.5 आहे का 9.5 आहे? तर ह्या सगळ्या एक्सपर्टच्या उपस्थितीत ही संयुक्त पाहणी व्हावी. दुसरं काय, स्वतंत्र तज्ज्ञ असावेत. आता हे तुम्ही म्हणाल की हां आमच्याकडे आहे ना एक टॅक्सोनॉमिस्ट, आमच्याकडे आहे ना एक बॉटनिस्ट. नाही, हे तज्ज्ञ नाशिक मनपाच्या पेरोलवर नसावेत किंवा त्यांचे महाराष्ट्र शासन किंवा अर्धशासकीय विभागांची कोणतेही कंत्राट नसावे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला हा मुद्दा का सांगतोय की काय होतं की असं एखादी व्यक्ती तिथं येईल की जी याच्याशी संबंधित म्हणजे मनपाच्या बाजूचा स्टँड घेऊ शकेल, तर त्यांना आमचा प्रतिनिधी नागरिकांनी कसं मानायचं? तर ॲटलिस्ट तुम्ही असे लोक घ्या ना की जे तुमच्या पेरोलवर नाही आहे, जे तुमच्याशी त्यांचे काही ॲक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स नाही आहे. शक्यतो पास कॉन्ट्रॅक्ट नसतील तर अजूनच चांगलं, पण ॲक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. शासकीय तज्ज्ञांनाही पाहणीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात यावे. म्हणजे असं नाही की त्यांच्या टॅक्सोनॉमिस्टनी यायचं नाही किंवा त्यांच्या बॉटनिस्टनी यायचं नाही, त्यांनी यावंच. पण जो आमच्या बाजूने बोलणारे ते तज्ज्ञ किंवा नागरिकांमधले जे तज्ज्ञ आहेत, मग ते शहरातले जे काही तुमचे प्रोफेसर्स असतील वेगवेगळ्या विभागांचे, त्यांना तुम्ही बोलवून घ्या. आणि शेवटचा मुद्दा, नागरिकांची उपस्थिती. आम्हाला हे ॲक्च्युली गार्डन डिपार्टमेंटकडनं एक वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलं की तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर झाडं तोडायला, असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे. तर वृत्तपत्रात जाहिरात देऊन या प्रक्रियेची माहिती नागरिकांना द्यावी आणि नागरिकांना या चिन्हांकन प्रक्रियेची, आपण फक्त म्हणजे कोणतं ज्याचं तोडण्यासाठीचे झाड आता रेड मार्किंग करायचे, या चिन्हांकन प्रक्रियेची साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी.
आता हे बघा, आपण कामाकाजवाले लोक आहे, समजा नाहीच गेलो, पण कोणीतरी आपल्यातलं जर गेलं तर आपल्याला अपडेट्स मिळत राहतील, नागरिक म्हणून एक ट्रान्सपरन्सी येईल. आणि मी हे गार्डन डिपार्टमेंटसाठी करतोय की सर मॅडम जे कोणी तुम्ही असाल, ब्रीच ऑफ ट्रस्ट झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला एक चान्स देतोय की तुम्ही हे करा, म्हणजे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील भविष्यातही किंवा कुंभमेळ्याचं सगळं काम करताना. आता भरपाई वृक्षारोपण, आता मी हे मानून हे करतोय की ॲटलिस्ट एक झाड तुटणार आहे. ओके, ॲटलिस्ट एक झाड तपोवनात तुटणार आहे असं मानून मी हा मुद्दा मांडतोय. कारण मला आत्ता आणि उद्या जेव्हा मी सुनवाईला जाणार तेव्हाही माहीत नाही की एक्झॅक्ट झाडं तुटणार किती, पण तो आकडा बराच मोठा असणार नाही. कारण 10 वर्षाची झाडं आम्ही तोडणारच असं जे स्टँड घेण्यात आलेलं आहे शासनाकडनं, तो आकडा बराच मोठा असू शकणार आहे. तर आता मी काय सांगतो हे नीट ऐका, हे खूप गरजेचं आहे. कारण काय होतं की आपण खूप हे झाड तोडायचं नाही एवढ्याच याच्यावर आपण एक प्लेस स्पेसिफिक विचार करतोय. मी आत्ताच सांगितलं की आपल्याला त्या जागेतल्या होणाऱ्या वृक्षतोडीचा परिणाम खूप लांबपर्यंत पोहोचतो. ओके, काय करायचं आता? काय होतं माहिती का, दरवेळी झाडं तोडताना ते काय म्हणतात की आम्ही इथं 1700 तोडतो, तिकडं 17,000 लावतो. ओके, आणि मग कुंभमेळा मंत्र्यांनी सांगितलं की फाशीच्या डोंगरावर लावतो किंवा दिंडोरी रोडला लावतो, पेठ रोडला लावतो, जे काही. माझा तर या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. तुम्ही माझी ऑक्सिजन फॅक्टरी इथून चोरली आणि ती कळवणला टाकली तर चालेल का, हा विचार करा. किंवा कुठंतरी दिंडोरीला टाकली किंवा फाशीच्या डोंगरावर टाकली. मला इथं हवं आहे ना, मी रोज श्वास इथं घेत होतो किंवा इथं घेत होते. तर आता माझा प्लॅन मी तुम्हाला नीट सांगतो आणि पूर्ण ऐकून घ्या. अगेन मी परत सांगतो, पूर्ण ऐकून घ्या. थोडा कॉम्प्लेक्स आहे कारण मी डिटेल आहे. मी हे वृक्ष लागवड करणाऱ्या संस्थांसोबत मिळून बनवलेलं आहे. म्हणजे ज्यांचं रोज याच्यात काम आहे ना, त्यांना विचारून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके, पर्यावरण प्रेमींचेही मी विचार घेतलेले आहेत, पण वृक्ष लागवड जे करतात त्याचे जे ग्रुप्स आहेत किंवा NGOज आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्यांना विचारून किंवा त्यांच्याशी परत सल्लामसलत करून हे बनवण्यात आलेलं आहे. संख्या किमान 17,000 झाडं पाहिजे आम्हाला. तुम्ही म्हणाला अरे पण आम्ही तर 300च तोडणार आहे. हे बघा, एक तोडल्यावर 10, मग आम्ही म्हणू एक तोडल्यावर 50, मग तो आकडा कितीही मोठा छोटा वगैरे होत राहील. प्रश्न तो नाही. तुम्ही 1700 म्हणजे हे बघा, पहिली न्यूज आली ज्यात 17,000 झाडं लावली जाणार आहेत. ह्या बातमीला मनपाने रिफ्यूटच नाही केलं, ना सोशल मीडियातून, ना कुठूनही, ना कुंभमेळा प्राधिकरणाने रिफ्यूट केलं, ना स्टेट गव्हर्नमेंटने रिफ्यूट केलं. याचा अर्थ तुम्ही 17,000ची काहीतरी तर तयारी केली असेल. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही किमान 17,000 झाडं लावावीत. आता कुठं लावावीत? हे वृक्षारोपण, आता हे बघा, हे कॉम्पेन्सेटरी वृक्षारोपण आहे. तपोवनात तुम्ही जे काही करणार आहात त्याचा फक्त वृक्षारोपण नाही. काय होतं, झाडं नाही तुटत, त्याच्या खालचं गवत, त्याच्या खालची झुडपं वगैरे त्याचं काउंटिंग पण होणार नाहीये. 10-10 वर्षाचे जरी तोडले, 10-10 वर्षाच्या मध्ये 300 झाडं असली, त्याच्या खाली अगणित रोपं वगैरे जाणार आहेत. म्हणून मी आता हे जे सांगतो हे नीट ऐका. स्थान हे वृक्षारोपण केवळ नाशिक मनपाच्या हद्दीत किंवा तपोवनच्या 5 किलोमीटर परिघाच्या आत उपलब्ध असलेल्या नाशिक मनपाच्या उद्याने, मोकळ्या जागा आणि अशा ज्या त्यांच्याकडे त्यांच्या अखत्यारीत ज्या जागा आहेत अशा किमान 21 जागांवर निश्चित करावी. तुम्हाला अरे हे काय चाललंय, हे तपोवनातून 21 जागा काय येडा झालाय का? कम्प्लिटली समजू शकतो. थोडा श्वास घ्या, थोडं समजून घ्या मी काय करतोय. तपोवन म्हणजे हे बघा, जेव्हा रामायणाच्या रेफरन्सने या सगळ्या गोष्टींकडे बघतो, ज्याच्यामुळं हे सगळं या सगळ्या जागेला पुण्यभूमी मानलं गेलंय, तपोभूमी मानलं गेलंय, हे दंडकारण्य होतं. हे काही एवढंसं नव्हतं ना. तर हा सगळा भूभाग पूर्वी खूप चांगला होता. हा सगळा भूभाग हिरवागार होता. आणि आपलं काय म्हणणं आहे की ह्या वृक्षतोडीमुळे, तपोवनातल्या स्पेसिफिक वृक्षतोडीमुळे त्या सगळ्या तिथल्या राहणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम येणार आहे. तर त्या लोकांचा प्रेफरन्स असला पाहिजे ना. तर त्या 5 किलोमीटरच्या परिघात आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्ही ही इमेज बघा की मनपा किंवा अनेक पर्यावरणप्रेमीही असं म्हणतायत की जागा कुठे आहे शहरात, किंवा आय थिंक कुंभमेळा मंत्री पण म्हटले वाटतं की जागा कुठे शहरात. तर ही घ्या जागा. मनपाच्या वेबसाईटवर हा सगळा डेटा पब्लिकली अवेलेबल, मी खाली लिंक पण टाकतो हवं तर. हा सगळा डेटा पब्लिकली अवेलेबल आहे. आणि ह्याच्यात 2 टाईप असतात. एक असतं की ऑलरेडी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे एखाद्या, म्हणजे गार्डनचं कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी दिलेलं आहे एखाद्या संस्थेला. आता ते काय आपल्यासाठी तर कॉन्ट्रॅक्ट तोडणार नाही, कारण कॉन्ट्रॅक्टर तर महान आहेत सगळे, ते खूप चांगलं काम करतायत. मग हे मनपा जिथं इन हाऊस करते, इन हाऊस म्हणजे काय की ज्याचं कॉन्ट्रॅक्ट न देता मनपा त्याचं स्वतः काम करते, त्यांच्या स्वतःच्या स्टाफकडून काम करते. अशा किती जागा आहेत बघा. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की
बऱ्याच वेळा काय म्हटलं जातं की आमच्याकडे जागा नाही आहे, रिसोर्सेस नाही आहे. कुंभमेळा मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिकल बोला. मी प्रॅक्टिकल बोलतो, मी नवीन काही मागितलेलं नाही आहे. तुम्हाला 17,000 झाडं तुमच्या गार्डन डिपार्टमेंटकडे असतील, समजा नाही आहेत ती, तर तुम्ही वन विभागाकडनं घ्यावी. जर त्यांच्याकडेही नाही आहे तर तुम्ही सामाजिक वनीकरणकडनं घ्यावी. तुमच्या जिल्ह्याच्या ह्या सगळ्या डिपार्टमेंट्सकडे नाही आहे तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याकडनं आणावी. पण ह्या सगळ्यांकडं मिळून जर तुम्हाला 17,000 झाडं मिळत नसतील तर हे सगळं बंद केलं पाहिजे तुम्ही. तर 17,000 झाडं तुमच्याकडे आहेत हे मी तुम्हाला सांगतो आणि ते तुम्ही लावताय, म्हणजे मी प्रॅक्टिकलच गोष्ट म्हणतोय. तुम्ही मला झाडं लावण्याचा एक्सपिरियन्स आहे. आता हा जो हे आहे, हा जो मॅप आहे तो बघून तुमच्या असं लक्षात येईल की याच्यात जो पूर्ण आम्ही प्रदेश दाखवला आहे तो त्या तपोवनाच्या जवळचाच आहे. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दंडकारण्य जे पूर्वी म्हटलं गेलं ते काही फक्त ते एका स्पेसिफिक पॉईंटला नसेल. तुम्हाला तो सेंटर पॉईंट दिसत असेल, जिथं ते चिंचेचं झाड आहे त्याचा तो सेंटर पॉईंट आहे. तर पंचवटी डिव्हिजनमध्येच बघा किती जागा आहे. त्याचे खाली मी स्क्वेअर मीटर आणि हेक्टर्समध्ये ती किती जागा आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळे इतर डिव्हिजनमध्ये बघा मनपाकडे किती जागा आहे. आता ते जे प्रपोर्शन आहे ते कमी जास्त होऊ शकतं, पण त्याचं जे डिटेल्स आहेत ते आम्ही खाली दिलेले आहेत टोटल. आता होतं काय की आमच्याकडे जागाच नाही, तुमच्याकडे एवढी जागा आहे. ही सगळी जागा जर आम्ही काढली ना, आम्ही काल मोजत होतो की जर आपल्याला इथं दाट प्लांटेशन जरी करायचं असलं, 1-1 मीटरचं डिस्टन्स घेऊन किंवा अजून 1.5-1.5, 2-2 मीटरचं जरी डिस्टन्स घेऊन करायचं असेल तर 10-12 लाख झाडं लावू शकतो. आपण का म्हणतोय असं परत परत की जागा नाही? मग तुम्ही म्हणाल काही गार्डनमध्ये जिम आहेत, अमुक आहे, तमुक आहे. म्हणजे तुम्ही सक्षम अधिकारी आहात, तुम्ही आमचं ऐकण्यासाठी इथं बसले आहात. मी तुम्हाला 21 जागा देतो जर तुम्हाला सापडत नसतील तर. कारण बरेच ओपन प्लॉट्स आहेत, बरेच ओपन स्पेसेस आहेत ज्याच्यावर ऑलरेडी आरक्षण आहे मनपाचं. तिथं बिल्डिंग येऊ शकणार नाही, म्हणजे भविष्यात ही झाडं तुटणार नाही. काय होतं, कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन केलं जातं कुठल्या तरी एका हायवेला, ते 12 वर्षांनी परत तोडायचं का आता आपण पुढच्या कुंभमेळ्याला, की आता नाही, आता परत रस्ता मोठा झाला. म्हणून ही तरतूद आपल्याला करायची आहे नाशिककर म्हणून, की तुम्ही जे काही कॉम्पेन्सेटरी म्हणतायत ना त्याच्यात आम्हाला 17,000च पाहिजे. आणि ते 17,000 तुम्ही या 21 जागांवर लावा जिथं कधीच भविष्यात काहीच येऊ शकत नाही मनपाच्या डीपीनुसार. म्हणजे 2034 पर्यंत तर नाहीच येऊ शकत, पण ह्याही प्लांटेशन केल्यामुळं तर ते अजून लॉक होऊन जाईल. म्हणजे ही 17,000 झाडं जगण्याचे चान्सेस वाढणार आहेत. ठीक आहे. मॅपमध्ये तुम्हाला स्क्वेअर मीटरमध्ये आणि हेक्टर्समध्ये एरिया दिसत असेल. 5च विभागांचा मी डेटा घेतलाय, नाशिक रोड नाही घेतलाय कारण मला ह्या भागाच्या जवळचा डेटा हवा होता. सगळी झाडं मनपाच्या हद्दीतच आहे, म्हणजे सगळी ज्या जागा आहेत त्या मनपाच्या हद्दीतच आहे. दुसरं त्याच्या पुढचा मुद्दा, झाडांचे निकष. आता काय होतं, एवढे रोपं लावले जातात, त्याला कोणी कधी काही पाणी टाकायला जात नाही, काही नाही. कॉन्ट्रॅक्टर आपले महान लोक आहेत. तर हा कॉन्ट्रॅक्टरने, आता हा फोटो बघा, कॉन्ट्रॅक्टर साहेब जे कोणी असतील त्यांनी एक मनपाचं हे प्लांटेशन आहे. हां, मी सगळ्या ज्या काही केसेस आणले हे मनपाने केलेलं काय पुनर्रोपण आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरने टाकायचं होतं पाणी टँकरने. आणि आमचे जे संदीप आयरे सर आहे ते जिथं काम करतात त्याच्या बाहेरची ही साईट आहे, त्यांनी अनेक कॉल केली, अनेक वेळा पाणी मागितलं, कारण याला खूप पाणी लागतं आणि यांना शक्य नव्हतं कारण हे स्वतः खूप मोठं जंगल वाचवत आहेत. तरी त्यांनी समावू 1-2 झाडं जगवले. पण तुम्ही हे बघा, हा फोटो 3 दिवसापूर्वीचा आहे. ह्याच्यातून समजून घ्या की कॉन्ट्रॅक्टर्सला आता मी त्याच्यात मांडणार आहे की कोणी करायचं हे काम. ओके. पण त्याच्या आधी झाडांचे निकष आहे. काय निकष झाडांचे? वृक्षारोपण होणाऱ्या झाडांची उंची किमान 6 फूट असावी. मनपा, गार्डन विभाग, वन विभाग या सगळ्यांना माहिती आहे की उंच झाडं लावायचे म्हणजे काय लावायचं. काही झाडं अशी असतात की कदाचित ते 4-5 वर्ष झाले तरी 6 फूट होत नाही. त्या अशा थोड्याफार झाडांना तुम्ही हे करू शकता. पण आपण एक ॲव्हरेज पकडूया की आपली झाडं जास्तीत जास्त 6 फुटाच्या वरचीच असावी, कारण त्याचा जगण्याचा रेट जास्त असतो. अगेन, वृक्ष लागवड ग्रुप्सला हाताशी धरून हा प्लॅन बनवलेला आहे. प्रत्येक वृक्षारोपण स्थळी ठिबक सिंचन म्हणजे ड्रीप इरिगेशन आणि पुरेसे पाणी पुरवठा कनेक्शन, म्हणजे ते नळ असले पाहिजे किंवा जी डायरेक्ट तुमची पाईपलाईन, शेतकरी जे असतील ते नीट सांगू शकतील याच्यात, उपलब्ध असावे. ते टॅप कनेक्शन उपलब्ध असावे. प्रत्येक झाडाला प्रत्येक त्या प्लांटेशन साईटला बाजूने प्रोटेक्शन असावं, त्याला जाळीचं कुंपण असावं, लोखंडी जाळीचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगेन, खाली कमेंट करा, वृक्ष लागवड ग्रुप्सनो कमेंट करा, वाय प्रोटेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन प्लांटेशन. मी सगळ्या संस्थांना सांगेल नाशिकमध्ये जे काम करतायत सांगा खाली म्हणजे माझं कदाचित ते ऐकणार नाही लोक, खाली कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा खालच्या कमेंट जाऊन वाचा.
हे खूप महत्त्वाचं असतं. एकदा प्रोटेक्ट केलं ना तर जंगल आपोआप येतं. आपल्याला 21 जंगलं मिळू शकतील जर तुम्ही मला सपोर्ट केला तर. आणि या प्रत्येक रोपाभोवती, प्रत्येक झाडाभोवती तुम्हाला 4 वाळा, वेटीवर नावाचं एक गवत असतं, त्याची रोपे लावायची, जी टोटल होतील 68,000. ओके, ती पण कुठून घ्यायची? मनपाला आणि वन विभागाला माहिती, जेणेकरून मातीची धूप थांबेल आणि झाडांच्या वाढीस मदत होईल. ओके, आपण काय करतोय? डिस्ट्रीब्युटेड एक ऑक्सिजन फॅक्टरी तयार करतोय. डिस्ट्रीब्युटेड आपलं वॉटर कंटेंट राहावं जमिनीत त्याच्यासाठी काम करतोय. डिस्ट्रीब्युटेड हीट आयलंड इफेक्ट कमी करतोय. तपोवनात जे होणार आहे त्याच्या आजूबाजूच्या मोठ्या परिसराला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे पटत असेल, मी परत परत म्हणतोय, तुम्हाला पटत असेल तरच तुम्ही उद्या माझ्यासोबत साईन करा किंवा माझ्या पेपरवर साईन करा. आता याचं संवर्धन आणि देखभाल कोणी करायची? तर याचं कंत्राट तुम्ही कॉन्ट्रॅक्टर वगैरे कंपन्यांना देऊ नये. या 21 उद्यानांमधील वृक्षांच्या देखभालीचे आणि संवर्धनाचे काम नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना किमान 11 महिन्यांच्या कंत्राटावर देण्यात यावे. आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की ह्या कामांमध्ये प्लांटेशन ही एक ॲक्टिव्हिटी असते, पण निंदणी, खुरपणी, ड्रीप खराब झालं त्याला साफ करणं, असे बरेच कामं असतात. हे कोणाला येतं? हे काम कोणाला जमतं? तर हे काम गावाकडं महिलाच करतात आणि खूप चांगलं करतात. आणि ह्यातून काय होणार आहे? आता हे मी असं का सांगतोय? आता याच्यातला एक मुद्दा फक्त पूर्ण करतो की जर याच्यातल्या काही महिला गटांना हे कामच येत नसेल किंवा त्यांना माहितीच नसेल असं करायचं आहे, तर आवश्यकतेनुसार मनपाचा उद्यान विभाग, वन विभाग आणि नाशिकमधील वृक्षारोपण गट यांनी SHGs आणि FPOsला प्रशिक्षण द्यावे. तसं FPOsला गरज नसते, पण समजा गरज पडली की काय रिपोर्टिंग वगैरे कसं करायचं त्याचं प्रशिक्षण द्यायचं. आता हे का करतोय? कोणावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतोय? गरीब वर्गावर. जे काही मी बोललो, एअर पोल्युशन, हीट वेव्ह, फ्लॅश फ्लडिंग, नदीच्या प्रदूषणामुळे जी काही रोगराई पसरलेली, मी अशा एका फॅमिलीला भेटून आलो की ज्यांचं नदी प्रदूषणामुळे त्या ठिकाणी डास झाले आणि मलेरिया झाला त्या मुलाला, आणि खूप छोटा मुलगा मेला. आपण विचारही नाही करत. म्हणजे मी पर्यावरणप्रेमींनाही विचारतोय की आपण हा विचारही केला पाहिजे की याचा फायदा सर्वांना कसा होईल. तर ह्या सगळ्या याच्या केसमध्ये काय होणार आहे की कुंभमेळ्यासाठी खूप मोठा निधी स्टेटकडून म्हणा किंवा सेंटरकडून कुठून येतोय मला माहीत नाही, पण तो येणार आहे. पण ही भरभराट येताना, म्हणजे बऱ्याच वेळा हे सांगितलं गेलं आहे की हे जे आपले सणवार असतात किंवा हे आपले सोहळे असतात, यातून त्या शहरामध्ये भरभराट येणार असते, उत्कर्ष होणार असतो शहराचा. पण कोणाचा? किती टोटल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जे शहराचं काम करताय. जर आपण 21 उद्यानांना 10 गट जरी मानले आणि प्रत्येक गटात 10 जरी महिला मानल्या तर 210 महिलांना काम मिळेल. त्याचं ॲडिशनल काम बरंच असतं, पण हे स्पेसिफिकली मी फक्त एवढंच म्हणतोय. त्याच्यात नंतर नर्सरी वगैरे इथल्या शेतकऱ्यांना मिळेल ना ते काम. इथल्या आमचा जो शेतकरी आहे, आमच्या ज्या महिला आहेत त्यांना काम मिळेल ना. तर मग त्यांना येऊ द्या ना तो निधी. आम्ही काही म्हणत नाही, तो निधी यावा, पण त्याची जी भरभराट आहे त्या सणातून किंवा सोहळ्यातून होणारी ती आमच्या लोकांनाही मिळू द्या ना. त्याच्या पुढचं आता हे असं म्हणू शकतो की तुम्ही एवढं मोठं काहीतरी मागताय, पैसे कुठून आणायचे आम्ही? तर मला कुठंतरी वाचण्यात आलं की 25,000 कोटी कुंभमेळ्यासाठी आले. त्याचं 0.1% 25 कोटी होतं. ठीक आहे, 0.56 किंवा 0.98 ऑफ कुंभमेळा निधीमध्ये हे कामं होऊन जाऊ शकतात. तर जे कोणी कुंभमेळा निधीला मॅनेज करताय, मंत्री असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतील, तुम्ही प्लीज याचा विचार करा. मी येऊन तुम्हाला एक्सप्लेन करायला तयार आहे सुनावणी नंतरही. ओके, तर ह्या निधीचा स्रोत कुठून असला पाहिजे? या संपूर्ण कामासाठी लागणारा निधी मनपाने, कुंभमेळा प्राधिकरण किंवा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडून कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाद्वारे मिळण्यासाठी प्रयत्न करावा. आता मी याच्यात सांगेल की जे कोणी इतर विभागीय अधिकारी असतील किंवा समजा कुंभमेळा प्राधिकरण रिलेटेड काही अधिकारी असतील जे याच्यात कदाचित फास्ट ट्रॅक करू शकतील, त्यांनी हे काम नक्की करावं. कारण तुमचीच कामं फास्ट होणार हा सगळा संघर्ष थांबल्याने. दुसरं म्हणजे ह्या सगळ्या झाडांचं प्लांटेशन करून आम्ही खुश नाही होणार. आम्ही असे लोक आहे ना की आम्हाला रोज काहीतरी चांगलं पाहिजे. तर एक ह्याचा प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजे प्रगती अहवाल, वृक्षांची वाढ आणि जगण्याची टक्केवारी यासंबंधीचे नियमित अद्ययावत अहवाल शासनाच्या मग ते जलसाक्षरता असेल किंवा माझी वसुंधरा यासारख्या अभियानांतर्गत आयोजित ज्या बैठका असतात त्याच्यामध्ये अशा बैठका पाहिजे जिथं नागरिक जाऊ शकतात, अशा बैठकांमध्ये सादर करावा. म्हणजे अशा बैठका जिथं नागरिक प्रतिनिधी येतात अशा बैठकांमध्ये तो सादर करावा. आणि हे मनपाच्या हद्दीत ही मीटिंग असली पाहिजे. नाही तर आमच्या मुंबईच्या मीटिंगमध्ये आम्ही तुम्हाला रिपोर्ट देतो किंवा हायकोर्टात देतो असं नाही.
इथला तुम्ही ऑक्सिजन तोडताय ना, इथलं ऑक्सिजन चोरताय, तर आम्हाला रिपोर्टिंग इथं करा नागरिकांना. आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की कार्बन फूटप्रिंट कुंभमेळ्याची काय आहे. हे जे मी वृक्षारोपण सांगतोय ना, असं समजा असं झालं की कुंभमेळ्यात एकही झाड नाही तोडलं तपोवनातलं, तर नाही करायचं का? तर नाही, मी म्हणेन तुम्ही समजा असं डिसाईड केलं की आम्ही आता तपोवनाला हातच नाही लावत, तरीही तुम्ही हे केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण ह्या कामातून तुम्ही दाखवून दिलं की कुंभमेळ्याची फूटप्रिंट किती मोठी आहे. ओके, तर हे प्रस्तावित वृक्षारोपण साधुग्रामसाठी एकही झाड तोडले गेले नाही तरीही पूर्ण करावे लागेल, ही आमची मागणी आहे. कुंभमेळ्याच्या तयारीतील मनपा किंवा इतर आस्थापनांच्या तपोवन परिसरातील कामांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन फूटप्रिंट निर्माण होत आहे. मी मग सांगितलं, प्लास्टिक आणलं जात आहे, तिथं रोज त्या गाड्या फिरतायत. मी जे तपोवनात गेले त्यांनी सांगा खाली हे खरं आहे की नाही. तुमच्याकडे GPS फोटो असतील तर करा, ते कमेंट करा, ते फोटो ते आहेत. आणि मी मनपाला, म्हणजे मी आज हा व्हिडिओ करतोय म्हणजे मनपालाही वेळ मिळेल की तुम्ही पण जाऊन बघून या खरंच असं होतंय का. आता काही रात्रीतून तुम्ही काही स्वच्छता तर करू शकत नाही. तर हे जे कार्बन फूटप्रिंट तयार होतंय त्याची भरपाई म्हणून हे वृक्षारोपण अत्यावश्यक आहे. ओके, आणि ते शहरात इतर कोणत्याही कामासाठी होणाऱ्या अन्य वृक्षतोडीची भरपाई म्हणून वापरलं जाऊ नये. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की आता मला कुठेतरी दुसरीकडे झाडं तोडायचे, तर ते दिले ना तुम्हाला 21, नाही, हा रूल सगळीकडे अप्लाय होईल की तुम्ही जर कमी वृक्ष संख्या असेल तर तुम्हाला 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटरच्या परिघातच ती झाडं लावावी लागतील. म्हणून आम्ही ही सिस्टम लावतोय. इथं झाडांची संख्या मोठी म्हणून आम्ही तुम्हाला जास्त मोठा एरिया देतोय. आता एक महत्त्वाचा मुद्दा, मनपाने नोटीस लावल्यानंतर आम्हाला 7 दिवसाची मुदत दिली होती. खूप उपकार आहे मनपाचे की ॲटलिस्ट तो तेवढा मोठा टाईम तुम्ही आम्हाला दिला. पण ह्या कार्यवाहीसाठी आम्ही तुम्हाला एक मुदत देतो, कारण हे खूप काहीतरी मोठं मी घेऊन आलोय असं तुम्हाला वाटू शकतं. ॲक्च्युली हे सगळं 1-2 क्लिकचे कामं आहेत तुमचे. पण असं वाटू शकतं ना की अरे काय काय मागतोय हा, कोण आहे हा एक माणूस एवढं मागतोय. तर एक नागरिक म्हणून आम्ही मनपा प्रशासनासोबत शहराला अधिक चांगले बनवण्यासाठी नेहमीच सक्रिय असतो आणि सद्भावना म्हणजे गुड फेथ ठेवून कार्य करतो. या प्रस्तावावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी आम्ही खालील मुदत देत आहोत. 7 कामकाजाचे दिवस, वर्किंग डेज. मी एकदम महत्त्वाचं सांगतो की मी असं नाही म्हणणार की हा शनिवार रविवार पकडून 7 दिवस. आता तुम्हाला पण सुट्टी आहे, तुम्हाला पण फॅमिली आहे. तर मनपाच्या उद्यान विभागाने 7 कामकाजाच्या दिवसात म्हणजे तुमची सुट्टी सोडून संयुक्त पाहणीची प्रक्रिया सुरू करावी. त्याची काय जे काही तुम्हाला लेटर पाठवायचे ते पाठवा, काय फोनाफोनी करायची ती करा. भरपाई वृक्षारोपणासाठी आवश्यक निधी राज्य विभागांकडून सुरक्षित करावा. हे बघा, जे तुम्हाला वेगवेगळ्या लोकांकडे जायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की हा मुलगा असं मागतोय, मग ह्या मुलासोबत हे एवढे 1000 किंवा 100 नागरिक हे मागताय, ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि सुनावणीच्या निर्णयाचा अहवाल सार्वजनिकरित्या प्रकाशित करावा किंवा सादर करावा. तुम्ही उद्या जसं प्रेझेंटेशन करताय तसं तेही तुम्ही नंतर करा. लगेच आम्हाला सांगू नका की हे होणार नाही, ते होईल, असं सांगू नका. तुम्ही 7 दिवस घ्या, विचार करायच्यावर व्यवस्थित. अन्यथा ह्या जर 7 दिवसात तुम्ही ह्या 3 गोष्टी केल्या नाही तर आम्हाला पुढची जी काही कायदेशीर कार्यवाही आहे त्या तुमच्या वरच्या ज्या काही संस्था असतील त्यांच्याकडे आम्हाला तक्रार दाखल करावी लागेल. त्या कुठल्या संस्था आहेत ते आम्ही मिळून ठरवू, बाकीचे लोक जे उद्या माझ्या या प्रस्तावावर माझ्यासोबत सह्या करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भविष्यात कोणत्याही तोडणी संदर्भात नागरिकांनी ईमेलद्वारे नोंदवलेला आक्षेप मनपाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने नाकारू नये. तसेच मनपाने वृक्षतोडणी सारख्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या विषयांच्या संवादासाठी विषयाचे गांभीर्य न समजू शकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना वापरणे टाळावे. ही मी हे खूप एक पत्र देऊन मी हे सांगितलं होतं मनपाला मागे की हे का वाईट आहे, आणि त्यांनी ते ऐकलं आणि मला खूप चांगलं वाटलं. मी खरं आभार मानतो तुमचे. पण तुम्ही हे भविष्यातही टाळा. एक पॉलिसी बनवा तुमची कम्युनिकेशनची. खूप ट्रस्ट ब्रीच झाला आहे. मॅडम, सर, जे कोणी ऐकत असाल, मंत्री साहेब, जे कोणी तुम्ही ऐकत असाल, ट्रस्ट ब्रीच झाला आहे. ट्रस्ट ब्रीच परत मिळवा. मी तुम्हाला चान्स देतोय. मी उद्या सुनावणी दरम्यान हे सगळं बोलू शकलो असतो. हे शॉकिंग असतं कदाचित तुम्हाला. मी आज देतोय सो दॅट तुम्ही परत बघा आणि मग तुम्हाला ठरवता येईल की यांना कसं मॅनेज करायचं किंवा यांच्या मागण्या कशा मॅनेज करायच्या, जे काही तुम्हाला करायचं आहे. आम्हाला विश्वास आहे की नाशिक महानगरपालिका नागरिकांच्या या तांत्रिक आणि पर्यावरणीय मागण्यांचा आदर करेल व त्यानुसार त्वरित कारवाई करेल. माझी जी ऑफिशियल भूमिका आहे ती इथं एंड झाली आहे. तुमचं जर काम झालं असेल तर व्हिडिओ एंड करू शकता. आता मी बोलणारे उद्या जे माझ्यासोबत येणारे त्यांच्याशी मला थेट संवाद साधायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही मनपा वगैरे जे असाल तर तुम्ही जाऊ शकता. एक महत्त्वाचं आहे, मी का हे सगळं हँडल करतोय किंवा मला काय म्हणजे
माझ्या मागे का सगळ्यांनी यायचंय? तुम्ही भेड बकरी नाहीये मी म्हटलो म्हणून करायला. आपण राजकीय लोक नाहीये. आपण सामान्य नाशिककर जे आहेत, एखादी व्यक्ती जर आपल्याला पटली ना तर त्याच्यासाठी उभे राहणारे लोक आहे. तर तुम्हाला माझं पटलं तरच माझ्याबरोबर या, असं गरजेचं नाहीये की तुम्ही मी म्हटलो म्हणून जर हरकत घेतली तर माझ्या याच्यावर सही केलीच पाहिजे. हा मी एक मांडलेला जो मुद्दा आहे, हा बऱ्याच संस्थांना आणि बऱ्याच लोकांचे ऑलरेडी साईन आम्हाला येणार आहेत. आता मी त्यांची नावं आता सांगत नाही, कारण जेणेकरून मला हे हवं आहे की तुम्ही ते तुमचा पर्सनल विचार करून ते ठरवावं. दुसरं म्हणजे उद्या जेव्हा आपण तिथे येणार आहे ना, ते तिथं बरेचसे लोक येणार आहे. म्हणजे मी आज आपल्या कमिशनरांनाही लेटर दिलं की 200ची कॅपॅसिटी, मी महानगरपालिका आयुक्तांनाही लेटर पाठवलं आहे. सुट्टी होती तर मी व्हॉट्सअप केलं आहे, मेल केलेला आहे आणि कर्णिक सरांना स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन दिलेलं आहे. तिथून जे मला सांगितलं की पंचवटी विभागाचं, मी सगळं हे केलेलं आहे प्रोसेस. ही का केली आहे? आपल्यासोबत खूप महिला आहेत, मला बरेचसे रिपोर्ट देणाऱ्या, बऱ्याचशा बातम्या देणाऱ्या, ज्यांनी मला बरीचशी माहिती पुरवली, हा GIS मॅप बनवणाऱ्या या महिला आहेत, या मुली आहेत, खूप यंग मुली आहेत. त्या उद्या येणार आहेत एक्सपर्ट म्हणून. काही ठिकाणी त्या वेगवेगळ्या विषयाच्या एक्सपर्ट म्हणून येणार आहे, काही ठिकाणी त्यांनी बऱ्याच लोकांना जमा केलं म्हणून ते येणार आहे. तर आपण सगळे मिळून असं ठरवूया नाशिककर म्हणून की इथं या सगळ्या सुनावणी दरम्यान गदारोळ होऊ नये. तर मागे एकदा एक पब्लिक सुनावणीच्या दरम्यान खूप नको ते प्रकार झालेले आहेत याच नाशिक मनपाच्याच सुनावणीसाठी. तर आम्ही आमच्या साईडने काळजी घेतोय, पण आपण नागरिक म्हणूनही काळजी घेऊया ना. तर मला काय हवं आहे की आपण बॅचेसमध्ये हे होऊ शकणार आहे. कारण काय होईल, जर खूप लोक आले, 200ची सिटिंग कॅपॅसिटी आहे त्या ज्या काही हे आहे, तो हॉल आहे त्याची पलुस्करची. समजा 200पेक्षा खूप कमी लोक आले तर 1 गोमध्ये सगळे जाऊ शकतात, बसू शकतात, काही लोक उभं राहून ते होऊन जाईल. मला काही मनपाला दिवसभर तिथं बसवायचं नाही, कारण त्यांना मला खूप काम द्यायचं आहे. पण जर नाही झालं तर ते बॅचेसमध्ये करणार आहेत आणि जेवढा वेळ लास्ट मॅन स्टँडिंगपर्यंत ते करणार आहेत अशी त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे मनपा म्हणजे उद्यान विभागाने. आता ते पाळायचं नाही पाळायचं ते बघतील, पण आपणच त्यांना किंवा आपल्या सोबतच्या लोकांना त्रास होणार नाही. तर याच्यासाठी काय करूया की महिलांना आधी जाऊ द्या, रिसर्चर्सला आधी जाऊ द्या. आणि ज्यांनी सुरुवातीला, हे बघा काय झालं होतं की सुरुवातीला ज्यांनी लेखी हरकती घेतल्या ना, त्यांच्यामुळे हे काम एवढं पुढं गेलं, तर त्यांचे खरे तर आभार आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर त्या लोकांना थोडं आधी जाऊ द्या, ज्याच्यात वृक्ष लागवड करणाऱ्या संस्थांचे बरेचसे प्रतिनिधी आहेत, ॲक्टिव्ह जे कार्यकर्ते ना ते आहेत. मग त्याच्यात जे राजकीय पक्ष असतील किंवा जे इतर संस्थांचे किंवा इतर आंदोलक असतील, त्यांनी आपापले 2-2 प्रतिनिधी पाठवा, किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली असाल तर 2-2 प्रतिनिधी पाठवा. पण महिला वर्गाला तुम्ही प्रेफरन्स द्या, जेणेकरून त्यांचा पार्ट संपल्यावर जर त्यांना जायचं असेल तर त्या लवकर घरी जाऊ शकतील आणि पोलिसांवरही दबाव जास्त येणार नाही. शक्यतो जर तुम्ही मला बोलू देणार असाल, जर तुम्ही ह्या पूर्ण प्रस्तावाला जर तुम्हाला वाटत असेल की मी जे म्हणतोय तो बरोबर आहे, तर मी उद्या तुमची सही घेईल आणि तुम्ही तुमच्या वतीने मला बोलू द्यावं. कारण जर तुम्ही म्हटले की मलाही बोलायचंय तर एक गदारोळ होईल जो आपल्या विरुद्ध जाऊ शकेल. ह्या पूर्ण आंदोलन म्हणण्यापेक्षा, कारण आंदोलन तर आपण म्हणजे प्रॉपरली तसं केलं पण नाही, पण ह्या पूर्ण प्रोसेसच्या विरुद्ध जाऊ शकेल. आपण एका सनदशीर मार्गाने चाललोय आणि तो आपण फॉलो करूया. मला जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स वगैरे आहेत तर ते ज्या संस्थांनी बनवले, समजा त्यांना एखादा प्रतिप्रश्न समोरून आला तर जे लिगल टीम असणार आहे किंवा जी तांत्रिक टीम असणार आहे ती माझ्याबरोबर ऑलरेडी आहे, जे ऑलरेडी माझ्यासोबत बसलेले असणार आहेत, त्यांना ते आधी बोलू द्या, जेणेकरून मनपाला आपण पटवून देऊ शकू की हे जे आम्ही म्हणतो हे बरोबर आहे किंवा हे जे आम्ही म्हणतो हे प्रॅक्टिकल आहे. मी एक मुद्दा सारखा सांगतो की महाजन साहेब म्हणले प्रॅक्टिकल राहा. महाजन साहेब म्हणले की जे शक्य आहे तेच करा, कारण आम्ही ऑलरेडी ती काय त्या जागेवर आरक्षण वगैरे टाकलंय, तर आता आम्ही तुम्हाला अडवत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण तिथं गदारोळ होणार नाही, गोंधळ होणार नाही, उगाचची घोषणाबाजी होणार नाही, याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपण जे बोलतोय ते त्यांनी ऐकलं तरच ते नोट डाऊन करू शकतील. आणि त्यांना म्हणजे माझा अनुभव असा आहे की मग ते नाही होत कुरघोडी वगैरे करण्याच्या नादात. तर ही माझी प्रेयर आहे तुम्हाला, आंदोलनकर्त्यांना. तुम्हाला मानायचंच आहे असं नाही आहे. आपण डेमोक्रॅटिक प्रोसेसमधनं चाललोय. तुम्हाला वाटत असेल की मी जे करतोय ती प्रोसेस नाही आहे चांगली, तुम्ही तुमचीही बाजू मांडा, मी अजिबात असं म्हणणार नाही. पण ती आपण अशा पद्धतीने मांडू की आपण लेखी आणू आणि ती सबमिट करू. आणि ऑफकोर्स आपल्याला बोलायचं पण आहे, कारण जरी सुनावणी म्हणजे सुनवाई जरी असली तरी शेवटी लिखित कागदाला एक आधार असतो. आणि त्यायोगे जर पुढं आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने लढावं लागलं तर आपल्याकडं एक खूप चांगलं स्ट्रॉंग एक डॉकेट असणार आहे.
तर हा सगळा खटाटोप आहे. मी याच्याशी संबंधित लिंक जी पूर्ण तयार होईल, कारण खूप टेक्निकल आम्ही मांडलेलं आहे, लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो, कारण हा व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, तो पण टाकायचा आहे. तर थोडं मला वेळ द्या, कारण आज सकाळी काही घटना घडल्या, जे काही ऑफिसेस मध्ये मला नाही तितकं सहकार्य झालं जिथं मला जायचं होतं आपल्या सिक्युरिटीच्या दृष्टीने. पण तो वेळ गेला, तो कामाचा होता. त्याच्यामुळे आता रात्रभर तुमच्याकडे वेळ आहे, तो वापरा. उद्या सकाळी 12पर्यंत आहे, तो वापरा. वेळ घ्या, ऐका परत परत, किंवा तो पार्ट तुम्हाला नाही पटला तो तुम्ही एकमेकांशी चर्चा करा. शक्य तुम्हाला फोन करू नका. जे काही तुम्हाला म्हणायचं तिथं खाली कमेंटमध्ये मांडा. आपण ट्रान्सपरन्सी ठेवतोय, मी हे म्हणतो, मी ते म्हणतो, असं म्हणजे नाही का मी तुम्हाला काहीतरी आतली खबर वगैरे असं काही करू नका. जे काही आहे ट्रान्सपरंटली खाली सांगा मला की ह्याच्यात तुम्हाला काय चेंजेस हवेत. बाकी स्ट्रॅटेजी वगैरे वगैरे ते आता ऑलरेडी फायनलाइज्ड आहे. तर या उद्या आपल्या तपोवनासाठी या, आपल्या दंडकारण्यासाठी या, आपल्या नाशिकसाठी या, आपल्या नाशिकच्या हवेसाठी या, आणि आपल्या लहान लहान मुलांच्या भविष्यासाठी या. धन्यवाद.